नमस्कार, मी डॉक्टर वैभव लुंकड. MBBS केल्यानंतर मी आयुर्वेदिक नाडी परीक्षा शिकलो, आयुर्वेद शिकलो आणि आयुर्वेद शिकताना एक लक्षात आलं की ज्या गोळ्या बनवल्या जातात त्या गोळ्यांना गोमूत्राची भावना दिली जाते आणि गोमूत्राची भावना दिल्यानंतर त्या गोळ्या जास्त टिकतात. तेव्हा गायीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, आपण विसरूच शकत नाही. आणि त्यामुळे पहिलं पेटंट अमेरिकेने घेतलं गायीच्या गोमूत्राचं आणि आपण इकडे मस्त आरामशीर बसलेले होतो. तर हळद आणि गोमूत्र हे त्यांनी उचलून टाकलं, त्याचं पेटंट घेऊन टाकलं आणि आपण मागे राहतोय त्याच्यामुळे. आता एक जागा राहायला पाहिजे आपल्याला की गोमूत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, तेच गायीच्या शेणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण गायीच्या शेणात अक्षरशः लक्ष्मी वास करते. हा जो वाक्य आहे ते खरं आहे, संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे, गोमय वस्ते लक्ष्मी. म्हणजे गायीच्या शेणात लक्ष्मी वास करते, म्हणजे त्याच्यात त्यांना काहीतरी द्रव्य सापडली आणि त्याचा जबरदस्त उपयोग होतो. गायीच्या शेणाचा रस जर डिलिव्हरीच्या आधी दिला गेला तर डिलिव्हरी नॉर्मल होते आणि चांगली होते डिलिव्हरी, हे त्या लोकांना माहीत होतं. म्हणजे ते काय त्यांचं डोकं होतं बघा. गायीच्या शेणाचा रस दिल्यानंतर सीझरची गरज पडत नव्हती. मग गायीचं शेण अत्यंत महत्वाचं आहे, गायीचं गोमूत्र अत्यंत महत्वाचं आहे. गायीची एकही गोष्ट वाया जात नाही आणि गाय नुसती आपण समोर असली तरी आपलं BP शुगर देखील नॉर्मल होतं. कारण गाय ही सगळे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स खेचून घेते. गायीच्या शेणापासून बनवलेली चिप मी माझ्या मोबाईलच्या पाठीमागे लावलं आणि त्याची फ्रिक्वेन्सी टेस्ट केली तर लक्षात आलं की गायीच्या शेणाच्या त्या चिपमुळे माझं ते मोबाईल हे झाला, फ्रिक्वेन्सी रहित झाला. नाहीतर त्याच्या डेडली फ्रिक्वेन्सीज, घाणेरड्या फ्रिक्वेन्सीज येतात मोबाईलमधल्या. तर आपण गायीचं महत्त्व ओळखलं पाहिजे, बैलाचं महत्त्व ओळखलं पाहिजे, नॅचरल शेती टिकवलं पाहिजे. कारण गाय नुसती शेण आणि गोमूत्र जरी तिने दिलं, दूध जरी नाही दिलं तरी अत्यंत महत्त्वाचं ती काम करते. त्याच्याने लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतं. पुढच्या पिढीला आपण काही नाही दिलं तरी आरोग्य दिलं पाहिजे. त्यामुळे गोमूत्र आणि शेण याच्या आधारित शेती केलीच पाहिजे आणि सनातन टिकवलं पाहिजे. कारण ह्या जगात दोनच धर्म आहेत, एक तर सनातन, दुसरा शैतान. मग सनातनचं महत्व गायीशिवाय नाहीच, कारण पहिलं गाय, दुसरं तुळस आणि तिसरं म्हणजे स्वयंपाक घरातच सगळे मसाले आणि औषधं आहेत. हे 3 आरोग्याचे स्तंभ आहेत. पहिलं गाय टिकवली पाहिजे. ही गो माता, उगीच तिला माता म्हणत नाही, त्याच्या पाठीमागे कितीतरी विचार आहेत, कितीतरी श्रद्धा आहे, कितीतरी त्याच्या पाठीमागे सायन्स आहे की गो माता, कोणत्याही प्राण्याला माता म्हटलेलं नाही पण गायीला माता म्हटलेलं आहे. कारण गाय हीच आपल्याला तारणार आहे आणि काऊ इज द सेंटर ऑफ इकॉनॉमी. गायीच्या भोवती इकॉनॉमी फिरते. बघा तुम्ही कशी पण. एक गाय आणि जर एखादी बाई विधवा राहिली आणि ती जर नुसत्या गायीबरोबर जरी राहिली तरी तिचं अख्खं घर उभं राहतं. परत त्या गायीच्या जोरावर अख्खं घर उभं राहतं. त्यामुळं गायीचं महत्व अनन्यसाधारण आहे. तुळशीचं महत्व अनन्यसाधारण आहे. रोज 2 हे पानं तुळशीचे चघळल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. कसलाच रोग होणार नाही. तर आपल्याला आयुर्वेदाला गायला टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. जो सनातन का नाही व शैतान का आहे. मग सनातनच्या दृष्टीने टिकवणं फार महत्वाचं आहे की आपण सनातन संस्कृती टिकवली पाहिजे. त्यासाठी गायीच्या शेणाने सारवलेला एक छोटासा ओटा तरी कुठे ना कुठे आजूबाजूला आपल्या पाहिजे, जिथे आपण बसू, तिथे आपले व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह होतील. गायीचं शेण हे घरात कुठेतरी पडलंच पाहिजे. गोमूत्र घरात शिंपडलंच पाहिजे. त्यांनी बरेचसे रोग जातात. गोमूत्र सगळ्या ठिकाणी वापरता येतं आणि गोमूत्र 1 चम्मच जर घेतलं तरी हे कॅन्सर पासून जे असे भयानक जे आजार आता आलेले आहेत त्यापासून सुटका मिळते. पण आपल्याला बाहेरचं खायची सवय आहे. आपल्याला बाहेरचं शेण खायची सवय आहे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण जोपर्यंत आपल्या इथल्या गोष्टींना महत्व देत नाही तोपर्यंत आपला देश आणि आपलं आरोग्य पुढे जाणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा, गाय टिकवा, संस्कृती टिकवा. सनातनप्रमाणेच मांडी घालूनच जेवायला बसलं पाहिजे. सगळ्यांनी एका ताटातच जेवायला बसलं पाहिजे. तेव्हा आपली एकी वाढेल. रात्रीचं जेवण कमीत कमी एका ताटात जेवायचं आणि खाली बसून जेवायचं. त्याच्याने जे प्रेम आणि संस्कृती टिकेल तेवढं दुसरा कशानेही टिकणार नाही. त्यामुळे घरात ती सवय लावून ठेवा. रात्रीचं 1 टायमाचं जेवण आपण एकत्र जेवायचं, एका ताटात जेवायचं. त्यांनी प्रेम वाढतं. त्यांनी आपल्याला एक प्रकारे आपलं एकमेकांशी जे आता भावाभावांमधलं जे प्रेम संपत चाललेलं आहे त्याला कारण तेच आहे की भाऊ पहिले एकत्र जेवायला बसायचे, ती पंगत बंद झाली. कारण टेबल आले आणि ती केबल आली. या दोन्हीने आपलं आयुष्य खराब करून टाकलं. माझा टीव्ही माझ्या घरात मी एवढ्या उंचावर ठेवलेला आहे कारण जास्त वेळ बघताच येऊ नये म्हणून. आणि मग आपोआप टीव्ही कमी झाला. आणि टीव्हीचा फुल फॉर्म आहे तामसिक वासना. त्यांनी फक्त वासना वाढते. ते ऍडव्हर्टाईज करून ऐकून आपण डोकं आपलं खराब होऊन जातं. तर घरातला पहिला टीव्ही गेला पाहिजे, केबल गेलं पाहिजे आणि टेबल गेलं पाहिजे. त्या टेबलने आपली संस्कृती खराब केली. टेबलावर दुसऱ्या सगळ्या वस्तू ठेवा पण खाली जेवायला बसा असं माझं म्हणणं आहे. कारण बॅक टू सनातन म्हणजे परत सनातनकडे या
ही आपल्याला स्लोगन बनवायला पाहिजे आणि ते सगळीकडे न्यायला पाहिजे, बॅक टू सनातन. आणि काही दिवसांनी बघा तुम्ही परत ही सनातन संस्कृती एवढ्या जोरात चमकेल आणि हीच टिकणार आहे. बाकीच्या संस्कृती आल्या आणि गेल्या, पण सनातन राहिलंच. एवढे सगळे आक्रमण आपल्यावरती झाले तरी सनातन का टिकलं? कारण सनातन हेच सत्य आहे आणि सनातन हेच स्वस्थ आहे आणि सनातन हेच सुंदर आहे. सत्य, स्वस्थ आणि स्वच्छ आणि मेन म्हणजे स्वस्थ आहे. तर सत्य आहे, स्वस्थ आहे. स्वस्थ म्हणजे स्वास्थ्यासाठी चांगलं आहे, स्वस्थ पण आहे आणि सुंदर पण आहे. तर 1 सनातन, 2 सनातन, 3 म्हणजे फ्री सनातन आणि 4 सनातन. आपल्याला जे काही करायचे ते सनातन करताच करायचं आहे. सनातनी लोकांशीच आपल्याला संबंध ठेवायचे आहेत, शैतानी लोकांशी संबंध सुद्धा ठेवायचे नाहीत. रोटी बेटी व्यवहार त्यांच्याशी होऊ शकत नाही, त्यांच्याशी भाईचारा होऊ शकत नाही. ते आपल्याला भाई बनवतील आणि लगेच चारा बनवून टाकतील. त्याच्यापेक्षा भाईचारा पण नको आहे त्यांच्याशी, तरच आपण ह्याच्यामधून टिकणार आहे. आणि आज आजूबाजूला ते येत आहेत, घुसतायत आपल्या सगळ्यांच्या मध्ये. गाय ही कसायापासून वाचली पाहिजे आणि गाय ही कुत्र्यासारखं का होईना घरात पाळली गेली पाहिजे. कुत्रं पाळतात पण गाय पाळत नाही. काय मूर्खपणा आहे हा. आणि आजकाल त्या कुत्र्याचे लाड होत आहेत. पण गाय, छोटी गाय ठेवा, कालवट ठेवा, म्हातारी गाय ठेवा, पण तिचं गोमूत्र आणि शेण जरी आजूबाजूला दुसऱ्या तुमचं पडलं तरी तुमचं आयुष्य सुधारणार आहे. कारण गाय ही तुमच्या घरातली निगेटिव्हिटी, तुमच्या रोगाची निगेटिव्हिटी सगळं गाय घेऊन जाते. आणि हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत फार मोठं दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे गाय वाचवा आणि गायीला प्रेम करा आणि तरच आपण टिकणार आहोत. एक गाय आणि एक बकरी असं प्रत्येक घराघरामध्ये गेली पाहिजे. बकरी बघा तुमचा झाडपाला वगैरे सगळा खाते, तर गाय आणि बकरी हे सगळे एक प्रत्येकाच्या सोसायट्यांमध्ये सुद्धा घुसवली पाहिजे. कारण ते तुमचा ओला कचरा घेऊन जातील. त्यामुळे हे सुरुवात करा की गाय आणि बकरी प्रत्येक सोसायटीमध्ये जर गेली तर तिथला ओला कचऱ्याचं आपोआप सगळं ओला कचरा खाल्ला जाईल त्याच्यामध्ये आणि तो ओला कचरा जाणार नाही. आणि त्या आपल्या मुलांना गाय आणि बकरी पाहायला तरी मिळेल. काही दिवसांनी गाय आणि बकरी हे म्युझियममध्ये दिसतील, झू मध्ये दिसतील, पण गाय आणि बकरी म्हणजे काय माहित नाही असं होईल मुलांना. पण संस्कृती टिकवा, सनातन टिकवा आणि जो सनातन का नाही वो शैतान का है. त्यामुळे सनातन आपल्याला टिकवलंच पाहिजे आणि त्या कसायांना आपल्या धर्तीवर उभा नाही केलं पाहिजे. ते गावाच्या बाहेरच गेले पाहिजेत. त्यांना गावामध्ये स्थान सुद्धा नाही मिळालं पाहिजे. त्यांचं ते नमाज सुद्धा ऐकायला मिळते तुम्हाला काही दुरीवरून, म्हणजे काही दिवसांनी ते तुमचं सगळं काबीज करणार. म्हणून जिथे जिथे मशीद बांधली गेली, जिथे जिथे ते थडगे बांधले गेले आणि तिथे तिथे आपली लोक मूर्खासारखे तिथे जायला लागली त्या थडग्यांकडे आणि तिथून सगळं बिघडत गेलं. अजिबात जायचं नाही कुठल्याही असल्या याच्यावरती थडग्यांकडे. त्यांना लांब ठेवा, त्यांच्यापासून दूर राहा आणि ते दूर कसे जातील हे पण पहा. कारण ते इतके घुसत चाललेत ना आतमध्ये प्रत्येक धंद्यामधून की आपलं सर्वत्र नुकसान होत चाललेलं आहे. तेव्हा आपली लोक कसे टिकतील? आपल्याला एकमेकांना धरून राहणं भाग आहे. सनातनी हाच आपला भाईचारा. त्यामुळे सनातनींबरोबरच आपला भाईचारा पाहिजे. जो गाय का नाही वो देश का भी नाही. आणि गाय जो तुकडे करून खातो तो आपला भाई कसा होऊ शकतो? असा भाईचारा होऊ शकत नहीं. हम गाय को पूछते और वो गाय को खाता है, वो दोस्त कैसे हो सकते? वो भाई भी नहीं हो सकते, दोस्त भी नहीं हो सकते. तर पहिलं हे ओळखून आपण पहिलं शिकलं पाहिजे, जो गाय का नहीं वो देश का भी नहीं, जो गाय का नहीं अपने घर का भी नहीं. पहिलं गाय आणि गाय माता ही कशी टिकेल हे प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. गोशाळा कशा टिकतील हे आपण बघितलं पाहिजे. त्यांना चारा कसा मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. त्यांना दान कसं मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. आणि गोमूत्र आणि गायीच्या शेणापासून बनवलेले पंचगव्यासारखी औषधं ही घरोघरात कशी पोचतील हे आपण बघितलं पाहिजे. तर आपला समाज डायबिटीस, कॅन्सर हे मोठमोठ्या रोगांपासून वाचणार आहे. खाली पाय ठेवताना सुद्धा सारवलेली जमीन जर असेल, तुमचं बीपी शुगर नॉर्मल होते. ह्याला कशाला सायन्स पाहिजे? हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. सायन्स कुठे लागतं? प्रूव्ह करायला लागतं ज्या गोष्टी आत्ता आलेल्या आहेत. अरे हे तर हजारो वर्षापासून आलेले आहे की गाईच्या शेणाच्या सारवलेल्या जमिनीवर सगळं काही निगेटिव्हिटी, सगळे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स सगळे आत जातात. पण त्या गोऱ्यांनी मुद्दामून आपल्याला गायीपासून दूर ठेवलं. त्या गोऱ्यांनी मुद्दामून आपल्याला गुलाम करण्याकरता नाही त्या गोष्टी शिकवल्या, तर त्यांना आपल्याला गुलामच ठेवायचं होतं. आता ती गुलामी झटकून टाका, त्या विचारांची गुलामी झटकून टाका आणि मगच आपण पुढे जाणार आहोत. ही विचारांची गुलामी फार धोकादायक आहे. कारण त्यातूनच आपण वेस्ट म्हणजे बेस्ट असं समजत चाललेलो आहे. पण ईस्ट इज बेस्ट, पूर्व हेच चांगलं आहे. ते आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. पूर्वाची संस्कृतीला काही प्रूफची गरज नाही. काळ्या रात्री 12 वाजता केक खाणं ही काही संस्कृती आहे का? त्यात केक खायचा, थोडा फेकून द्यायचा, जास्त नाही, चेहऱ्याला माखायचा आणि एकमेकांना मारायचा, हा काही संस्कृती आहे का? केक कॅन्डल, काळी संस्कृती आहे ती. बुरखा घातलेली ती पण आपली संस्कृती नाहीये. आपली संस्कृती उघड आहे, बुरखा नाहीये त्याला.
कारण आपल्या संस्कृतीमध्ये सगळं चांगलंच आहे, कारण आपल्याला बुरखा काढून काही लपवायची गरजच नाहीये, म्हणून आपल्याला बुरख्याची गरज नाहीये. हे लपवायची त्यांना गरज आहे म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी काळं आहे आणि त्यांचा उद्देश पण काहीतरी चुकीचे आहे. तेव्हा आपल्याला जर सनातन टिकवायचं असेल तर या बुरखेधारी लोकांपासून, या बुरख्यापासून हजारो किलोमीटर लांब राहायला पाहिजे, त्यांना हजारो किलोमीटर लांब ठेवलं पाहिजे आणि ते इथून कसे जातील हे पाहायला पाहिजे. कारण हा एकच देश आपल्या हिंदूंकडे राहिलेला आहे. आता इकडून तिकडून आपण त्यांना 2 देश दिले, अजून काय द्यायची गरज आहे? 2 देश त्यांना आपण दिलेले आहेत आणि करोडो रुपये त्यांना दिले आहेत. हज सबसिडीमध्ये त्यांना एवढा फायदा होतो की तुम्हाला काय सांगू. त्यांना परत तिथे खर्चायला पैसे मिळतात, प्रवास तर फुकट होऊन जातो आणि एवढं सगळं आपल्या हिंदूंच्या जोरावर त्या तो टॅक्स मधून त्यांची लाड होत आहेत. मदरशांचे पगार आपल्या हिंदूंच्या टॅक्स मधनं होत आहेत. किती मूर्ख लोक असतील आपले की अशा लोकांना आपण निवडून आणतोय की मदरशांचे पगार सुद्धा आपल्या टॅक्स मधनं होत आहेत. म्हणजे काय जगण्यात अर्थच नाहीये. हे हिंदू किती मूर्ख बनू शकतो, याला काही लिमिटच नाही. तर आता आपण जागं झालं पाहिजे आणि हा शेवटचा चान्स आहे सनातन वाचवायला. सनातन या शैतान आपका आखिरी चॉइस है. आप सनातन को चुनो वरना शैतान के आप हाथ में 100% जा रहे हो. सनातनी नहीं वो शैतानी है. 100% आपण सनातनी बनलं पाहिजे, सनातनी संस्कृती टिकवली पाहिजे आणि सुमकुंडरी काम करत करत गेलं पाहिजे. घराघरात हे विचार गेले पाहिजे, तर आपलं सनातन टिकणार आहे. उघड काही बोलायची गरज नाही, पण आपण एकेकाला जोडत गेलो तरी हे काम होणार आहे. फक्त जोडत जायचं, आपली संस्कृती टिकवायची, तरच आपण टिकणार आहोत. जो सनातन का नहीं वो शैतान का है. धन्यवाद.